नमस्कार, SSW चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भंडाऱ्याची पूर्वतयारी। चला तर बघूया मी तुम्हाला काय काय दाखवू शकते ते। उद्या शनिवारी 11 जानेवारी रोजी म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ येत आहे त्या दिवशीच हा भंडारा आहे। त्याची ही सगळी तयारी शुक्रवारी सकाळी ही तयारी सगळी चालू आहे। भंडाऱ्याची भांडी आलेली आहेत, टोप, शेगड्या। इथे आता भाज्या उतरवून ठेवल्या आहेत। इथे आता गाडीवरनं बटाटे आणून ठेवले जात आहेत। थोड्या वेळाने बायका येऊन हे कापतील वगैरे। इधर उधर से रखेंगे ना। थांब ना, काढूया ना, नाही कधी कटिंगची तरी तयारी करूया। भात मारायला घेतोय, अरे तांदूळ भात मारायला कोणती गाडी लागणार नाही, त्यामुळे पहिला ते उद्यासाठी रस्ता धुवून साफ केला जात आहे। इथे सगळे जण उद्या भंडारा घ्यायला बसतील। तो कलर मारवता, हा तेच त्याचा बूज काढ आणि द्यायचं घे ना, कशात तरी बूज काढ आणि कशात तरी घे ना। सगळं पेंटिंगचं काम चालू आहे मूर्त्यांच्या। आपण आता सर्वोदय डेपोच्या इथे आलो आहे, जिथे सगळं सर्वोदयाला जसं की जेवण बनलं जातं। चला आता तिथलं बघू। हेलो, हो गए ना? मैं भी आ रहा हूँ ना। कौन है? अच्छा तुम उधर चलो ना, उधर चलो ना, जान उनका वाला निकल में आता। इकडे पूर्ण पाणी भरून ठेवलेलं आहे आणि या एवढ्या शेगड्या ज्याच्यावरती उद्यासाठी जेवण बनवलं जाणार। या तांदळाच्या गोण्या, हे महाराज आपले जेवण बनवतात। हा पण एक यूट्यूबर आहे, त्याला पण सबस्क्राईब करा। अबू सिंग, त्याला पण सबस्क्राईब करा। मस्त बाकीचे व्हिडिओ आणि बाकी पण व्हिडिओ असतात इनको भी सब्सक्राइब करो, मेहनत कर रहे हैं अभी 1 साल से। तो बाकी इसका वीडियो देखो, लाइक करो, शेयर करो ज़्यादा ज़्यादा। क्या भी भाजी कटिंग हो रहा है उधर का भी वीडियो भी दिखाएंगे, तो उनका भी देखो। क्या भी उधर आता सर्वोदयनगरच्या इथे भाजी कटिंग चालू आहे, ती बघूया आता आपण।
कांदे कापताय तिथे. इथे बटाटी घेतली आहे. चप्पल काढा. भंडाऱ्याची भाजी साफ करायला सुरुवात झालेली आहे. कांदे साफ करतायत. जरा कांदे ना ते कांदे कापतायत. आता आपण बघितलं सरदारनगरमध्ये कशी भाज्या साफ केल्या जात आहेत. आता आपण पुढे गणेशनगरला जाऊ, तिकडे बघूया कशा काय करतायत का. चला आता मंदिरच्या इथे बघूया काय काय कसं कसं केलं आहे ते. उद्याची तयारी कितपर्यंत आली आहे ती. आता या प्लेटी उद्या आपल्याला जेवणासाठी वापरल्या जाणार. सफाई चालू आहे उद्यासाठी. आता आपण आलो आहे साईबाबा मंदिरच्या इथे. बघा सगळं डेकोरेशन रेडी आहे. जेमतेम रेडी झालेलं आहे. अजून खूप काही बाकी आहे. इथे फुलं आणून ठेवलेली आहेत. इथे फुलं पानं आणून ठेवलेली आहेत. इथे कलर केलेले फुलं आहेत. मंदिर आता बंद आहे. आपण आता मंदिराच्या इथे आलो आहे. तिथे पण कांदे वगैरे साफ करायला बसले आहेत. लहान मुलं पण बघा किती मस्त करतायत ते कामं. पूर्ण चालू आहे. पाणी प्यायला आले वेटिंगवर आहे. वेटिंगवर आहे पाणी प्यायला. आम्ही आली नवजनच्या इथे गणेशनगरला, जिथे सगळ्यात मोठा डेपो असतो. चला बघूया इथे किती कांदे वगैरे कापतायत, भाज्या किती साफ करतायत ते. ते कांदे साफ करतात. लहान मुलांची पण वेगळीच मजा असते. त्यांना वेगळीच मजा येते हे सगळं करण्यात. एक दिवसाचं पिकनिकच असते त्यांची. खोबरं पिसतात.
जण बसू तिघ जण बसू गणेशनगरसाठी पूर्ण जेवण इथे बनवलं जातं. छोट्या मुलांची बघा किती मस्त मजा चालू आहे. काही चला खरोखरच चला. फिगर भी नहीं छोड़ रही. इथे आता फ्लावर साफ करायला देणार आहेत. असलं पाहिजे. साईराम इथे आता कांदे साफ करतायत. परत आपण सर्वोदयच्या इथे चालू आहे. ते बटाटे साफ करतायत. इथे कांदे साफ करतायत. नाश्त्याची सोय इथे आता उपमा दिला जाणार सगळ्यांना. जे इथे काम करतात त्या सगळ्यांसाठी उपम्याची सोय केलेली आहे. छोटे मुलं सगळा कचरा वगैरे साफ करणार. असं नाही की कुठे काही कचरा वगैरे ठेवला जातो, असं अजिबात नसतं. सगळा कचरा वगैरे साफ केला जातो पूर्णपणे. इथे आता स्क्रीन लावली आहे. उद्या चालू केली जाईल ही स्क्रीन. काम चालू आहे स्क्रीन लावायचं. सर्वोदय जवळ आहे ही स्क्रीन. हे झुंबर वगैरे पण आत्ताच लावले आहेत. हा मेन गेट आहे. तिथनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे साईबाबा मंदिर दर्शनासाठी.
फक्त प्रसादासाठी यायचं असेल तर या साईडला फक्त प्रसाद घेतला जातो. पूर्ण काम चालू आहे इकडे. ते पार्कॅन वगैरे लावले आहेत जे इकडे मूर्तीवरती मारले जाणार उद्या. मूर्त्या आता सगळ्या लावल्या जात आहेत. या लाईट्स वगैरे आता उद्याच चालू करतील, पण त्यांनी लगेचच चालू केल्या. सगळ्या लाईट्स वगैरे चालू केल्या, त्याच्यात अजूनच छान दिसतंय सगळं. फ्लावर साफ करायचं काम चालू आहे. कांदे झाले, बटाटे झाले, आता फ्लावर चालू आहे. खोबरं किसतंय. खोबरं किसायचं काम चालू आहे. साईभाज्यांची चाय. साईराम. ही आपल्या साईभाज्यांची चाय ही आपल्याला सगळ्यांना दिली जाते इथे काम करणाऱ्यांना. आता झुंबर पण चालू झाले आहेत. हे दोनच करायचे राहिले आहेत, ते आता करतील थोड्याच वेळात. बाकी सगळे झाले आहेत. झुंबर पण चालू. इकडे पार्क लाईट्स पण लावले आहेत, त्याचं सेटिंग वगैरे चालू आहे. इथे सगळं काम चालू आहे. भंडाऱ्याचं मूर्त्या वगैरे लावायचं काम चालू आहे. द्वारकामाई. कभी खुशी कभी गम. या सगळ्या मूर्त्या आलेल्या आहेत, त्या आता उभ्या केल्या जातील एकेका ठिकाणी. झुंबर वगैरे चालू झाल्यावरती एक वेगळाच लुक येतोय. खूप छान वाटतंय आता इथे पूर्ण. चला मी इथेच व्हिडिओ संपवते. आपण उद्या भंडाऱ्याच्या दिवशी भेटूया. उद्या भंडारा कसा होतो ते बघूया. भंडाऱ्याचा पूर्ण काय जे पण काय होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. आता इथेच सांगते, उद्या भेटूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका.